Recording in progress. Hello, welcome to SAP S/4HANA, lecture number 93. Uh, this is regarding foreign currency valuation. Foreign currency valuation in S/4HANA कसं करायचं त्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. Okay, so today's date is 30th November 2024. Okay, this date I am calling again. Today's date is 30th November 2024, and the timing of this recording is 30th November 2024 at 10 o'clock at night, 10:40 p.m. ओके, हे सांगण्याचा उद्देश असा की अजून 1 तास 20 मिनिटांनी द न्यू डेट विल बी स्टार्टेड. ओके, so that's why that may be little crucial in the discussion of this entire topic. Okay, so let's see what we have to learn today. आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे फॉरेन करन्सी व्हॅल्युएशन in S/4HANA. Okay, now the subject starts like this. आपला विषय आता असं सुरू होतोय की आपला जो कंपनी कोड आहे, PDKM हा आपला कंपनी कोड आहे आणि आपली कंपनी कोड करन्सी आहे INR. कंपनी कोड करन्सी इज INR, also called as transaction currency, so is equal to transaction currency. ओके, सो आपले जे कस्टमर्स आहेत, आपले जे वेंडर्स आहेत, इफ ऑल ऑफ देम आर इंडियन, आपले सर्व कस्टमर्स आणि आपले सर्व वेंडर्स जर इंडियन असतील तर त्या केसमध्ये काय होईल की आपले सर्व परचेसेस ट्रान्झॅक्शन्स, आपले सेल्स ट्रान्झॅक्शन्स, आपले एक्सपेन्सेस ट्रान्झॅक्शन्स, इन्कम्स ट्रान्झॅक्शन्स हे सर्व ट्रान्झॅक्शन करन्सीमध्ये म्हणजे कंपनी कोड करन्सी मध्येच घडतील. व त्यामध्ये फक्त आणि फक्त INRचा संबंध येईल. राईट, पण सपोज इफ सम ऑफ अवर vendors or some of our customers are in foreign country, then but in that case we'll be calling them as foreign vendors or foreign customers. Okay, so definitely then ह्या केसमध्ये काय होणार की फॉरेन वेंडर्स आणि फॉरेन कस्टमर्स असतील तर उदाहरणार्थ आपण फॉरेन वेंडर्सचं उदाहरण घेऊया. फॉरेन वेंडर्स असतील तर त्यांच्याकडून आपण परचेस करणार, बरोबर आहे. आणि सपोज आपण ते US मधून परचेस केलं तर US मधला जो वेंडर आहे तो त्याचं इनव्हॉइस आपल्याला US करन्सीमध्ये देणार. US मधला वेंडर आपल्याला त्याचं इनव्हॉइस इंडियन रुपीज मध्ये देणार नाही. तो त्याचं इनव्हॉइस त्याच्या देशाच्या ऍक्ट प्रमाणे त्याच्या देशाचे जे टॅक्सेस वगैरे जे आहेत ते लावून आपल्याला US डॉलरमध्ये देणार. सो आपण ते US डॉलरमध्ये ऍक्सेप्ट करणार. ओके, आणि पेमेंट करताना पण त्याला आपण US डॉलरमध्येच पेमेंट केलं पाहिजे. इट मीन्स दॅट we will receive invoice in US dollar. That is one thing. From foreign vendor, invoice is received in say USD. Okay. Payment is to be made in USD. Payment to be made in USD. बरोबर आहे.
बट इन आवर सिस्टीम जेव्हा आपण ते परचेस रेकॉर्ड करणार तेव्हा त्यावेळेला आपल्याला त्याला इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करावं लागेल. पण आपले जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ते इंडियन रुपीज मध्ये आहेत. त्यामुळे ते व्हेंडर बुक करताना किंवा जो काय कन्सर्न एक्सपेन्सेस असेल तो एक्सपेन्सेस बुक करताना आपल्या बुक्समध्ये ते ट्रान्झॅक्शन हे ट्रान्झॅक्शन करन्सीनं झालं पाहिजे किंवा कंपनी कोडला झालं पाहिजे. दॅट इज नथिंग बट INR. So foreign invoice is recorded in USD. Payment is also made in USD, but you can say document to be entered in Indian rupees. Document म्हणजे purchase document, purchase invoice. In bracket I'm writing purchase invoice is to be recorded in INR. All right. सो आता याच्यामध्ये काय होणार आहे की फॉरेन एक्सचेंज करन्सीचा जो रेट असतो त्याचा संबंध इथे येणार आहे. आणि नॉर्मली फॉरेन करन्सी रेट्स जे असतात ते कधीच स्टेबल नसतात. थोडेफार इथे तिथे असू शकतात पण नॉर्मली ते स्टेबल नसतात. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी रोज काहीतरी बदल होत असतो. अगदी पॉईंट काही 10% का होईना किंवा .10 का होईना तर तो त्याच्यामध्ये बदल होत असतो. त्यामुळे जर तो फॉरेन करन्सीचा जो रेट आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण हे परचेस केलं, अज्युम करू, लेट अस अज्युम की वी परचेस वी आर टेकन सर्व्हिसेस वॉट एव्हर वी परचेस फ्रॉम USD vendor on 1st November 2024 for $1,000. Okay, so this is for $1,000. आपण काही सर्व्हिसेस घेतल्या म्हणा, काही गुड्स त्याच्याकडून परचेस केले. ओके, ॲट दॅट टाइम रेट इज $1 इज इक्वल टू INR से 80 हा रेट आहे. 1 नोव्हेंबर 2024 रोजी आपण फॉरेन वेंडर कडून $1,000 गुड्स किंवा सर्व्हिसेस परचेस केले. त्या दिवशी त्याचा रेट आहे $1 इज इक्वल टू 80. ऑलराईट. आता ह्याचं जर पेमेंट त्याच दिवशी आपल्याला करायचं असेल ऑन द सेम डेट, US वेंडरनी आपल्याला अशी कंडिशन घातलेली आहे की पेमेंट तुम्हाला त्याच दिवशी करावं लागेल. तर इन दॅट केस व्हॉट विल हॅपन, आपण हा इन्व्हॉइस आपल्याकडे बुक करणार आणि त्याला $1,000 त्याला देणार आपण. ऑफकोर्स आपली बँक जी आहे ती बँक त्याच्यामध्ये मीडियम असेल, आपल्या बँकेच्या मदतीने आपण त्याला $1,000 देणार. म्हणजे बँकेमध्ये आपल्याला किती पैसे भरायला लागतील? ₹80,000. 1,000 मल्टिप्लाइड बाय 80 इज इक्वल टू ₹80,000 आपल्या बँकेतून जातील आणि ती बँक त्यांचं काही कमिशन वगैरे असेल ते चार्ज करून त्या पार्टीला US वेंडरला ₹1,000 बँक पोस्ती करेल. ओके, मग ज्या दिवशी आपण परचेस केलं त्याच दिवशी आपण जर पेमेंट केलं तर मग हा जो रेट असतो तो सामान्यतः सेम रेट असतो असं आपण गृहीत धरूया. पण सपोज याचं असं ठरलंय की पेमेंट 45 डेज नंतर करायचे. पेमेंट इज इक्वल टू 45 डेज लेटर. ऑलराईट. म्हणजे याचं पेमेंट करायचं 15 डिसेंबरला. 15 डिसेंबर 2024ला पेमेंट करायचं. ओके, म्हणजे 1.5 महिन्यानंतर पेमेंट करायचं. मग त्या केसमध्ये काय होणार आहे की 1.5 महिन्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे ना. ॲज पर एज US वेंडर इज कन्सर्न, US वेंडरला $1,000 मिळणार. पण आपल्या दृष्टीने आपला जो $1 इज इक्वल टू इंडियन रुपीज हा जो रेट आहे तो रेट जर आपल्या दृष्टीने खालावला, तो जर रेट आपल्या दृष्टीने तो दुर्बल झाला, म्हणजे थोडक्यात आपला रेट जो आहे आता 80 तो 80चा 85 झाला तर आपल्या खिशातून जास्त पैसे जाणार. 85 जर रेट झाला 80चा
₹5 आपल्याला जास्त पे करावा लागणार, म्हणजे तो आपला फॉरेन करन्सी लॉस झाला मग. पण तसंच त्याच बाजूला जर रेट 78 झाला तर आपल्याला मग ₹2 प्रॉफिट होईल पर डॉलर. म्हणजे $1000 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू वी कॅन से आपल्याला ₹2000 प्रॉफिट होईल. पण वेंडर जो आहे त्या वेंडरला बरोबर $1000 पोहोचणार आहे. त्यामुळे हे जे काय आपण फॉरेन करन्सी व्हॅल्युएशन डिस्कस करतोय त्याच्यामध्ये आपला वेंडर काय भरडला जाणार नाहीये. वेंडरला $1000 मिळणार. फक्त आपण किती पेमेंट करणार. जर एक्सचेंज रेट आपल्या दृष्टीने वाईट झाला, जर एक्सचेंज रेट आपल्या दृष्टीने वाढला तर आपल्याला जास्त पेमेंट करावं लागेल, आपण लॉसमध्ये जाणार. आणि एक्सचेंज रेट जर आपल्या दृष्टीने इम्प्रूव्ह झाला तर आपल्याला कमी पेमेंट करावं लागेल आणि आपण प्रॉफिटमध्ये असू. त्याला आपण इकडे म्हणतोय फॉरेन करन्सी लॉस किंवा फॉरेन करन्सी गेन. ओके. पण तत्पूर्वी 45 डेज ही तर खूप दूरची गोष्ट आहे. नॉर्मली कसं असतं, SAP सिस्टीम मध्ये मॅनेजमेंट रिक्वायरमेंटसाठी प्रत्येक मंथ एंडला फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण बनवत असतो. फॉर अवर इंटरनल कंट्रोल पर्पज, इंटरनल अनालिसिस पर्पज, डिसिजन मेकिंग पर्पज, प्रत्येक मंथ एंडला आपण आपली फायनान्शियल स्टेटमेंट बनवत असतो. त्यामुळे ह्या केसमध्ये 1 नोव्हेंबर टू 30 नोव्हेंबर, हा 30 नोव्हेंबर म्हणजे आज, 30 नोव्हेंबरला आपला हा महिना पूर्ण होणार आहे. मग 30 नोव्हेंबरला आपल्याला बॅलन्स शीट बनवायची. सो बॅलन्स शीट डेट विल बी 30 नोव्हेंबर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेट विल बी 30 नोव्हेंबर. Profit and loss account will be for period ended 30th November, and balance sheet will be as on 30th November. जी संपूर्णपणे मॅनेजमेंटच्या इंटरनल रिक्वायरमेंटसाठी असते. पण त्या दिवशी जर हा रेट 82 झाला तर, त्या दिवशी हा रेट 82 झाला तर काय होईल. लेट्स सी. यू कॅन से ऑन 30th 11/2024, ओके, 1 USD इज इक्वल टू ₹82 असा रेट झाला. बरोबर आहे. तो ऍक्च्युली आपण लायबिलिटी बुक केली 80, जेव्हा रेट होता 80, आणि आता 30th नोव्हेंबरला हा रेट 82 झाला. बरोबर आहे. मग एक काल्पनिक दृष्ट्या असा विचार करा. जस्ट सिम्पली इमॅजिन की जर 30th जूनला आपण हे पेमेंट केलं, आपण 30th जून नाही, सॉरी, 30th नोव्हेंबरला, 30th नोव्हेंबरला हे जर आपण पेमेंट केलं असतं तर आपल्याला ₹2 लॉस झाला असता. बरोबर आहे. पण 30th नोव्हेंबरला आपण पेमेंट करतोय का. नाही, आपण फक्त इमॅजिन करतोय की जर केलं असतं तर, जर तरच्या गोष्टी करतोय. जर हा लॉस आपण 30th नोव्हेंबरला पेमेंट केलं असतं तर आपल्याला ₹2 लॉस झाला असता. आणि हे असं आपण का विचार करतोय, तर 30th नोव्हेंबरला आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट बनवायचे. त्यामुळे इथे कॉन्झर्वेटिझम प्रिन्सिपल किंवा प्रुडन्स ज्याला म्हणतो, इट सेज दॅट अकाउंट फॉर द लॉस इवन इफ देर इज अ रिमोट और डिस्टंट पॉसिबिलिटी ऑफ अ लॉस, बट डू नॉट अकाउंट फॉर द प्रॉफिट्स अनलेस अँड अंटिल प्रॉफिट्स आर रिअलाइज्ड. म्हणजे ह्या केसमध्ये लॉस जर आपल्याला दिसला तर तो लॉस अकाउंट करायचा. ओके. पण नॉर्मली प्रॉफिट असेल तर तो प्रॉफिट अकाउंट करायचा नाही, असं आपलं कॉन्झर्वेटिझम प्रिन्सिपल सांगतो. पण इथे आपण काय करणार आहोत, आपल्याला 30th नोव्हेंबरची बॅलन्स शीट बनवताना हा ₹2 जो आपल्याला एक वरवर लॉस दिसतोय, तो ऍक्च्युअल लॉस आहे का. नो, इट इज अ इमॅजिनरी लॉस, ज्याला नोशनल लॉस असं म्हणतात. काल्पनिक लॉस आहे तो. जर तरची भाषा आहे. जर आपण पेमेंट केलं असतं तर ते 82ने केलं असतं, मग ₹2 आपल्याला नुकसान झालं असतं. सो हा जो लॉस आहे त्याला अनरिअलाइज लॉस असं म्हणतात. ओके. अनरिअलाइज लॉस. सो अनरिअलाइज लॉस किती झाला आता, इज इक्वल टू, आय कॅन से, अनरिअलाइज लॉस ज्या वेळेला आपण लायबिलिटी इन्कर केली तेव्हा रेट होता 80, आणि 30th नोव्हेंबरला 30th नोव्हेंबरला आपण बॅलन्स शीट बनवतोय म्हणून आपण 30th नोव्हेंबरला एक स्टॉप घेतलाय. 30th नोव्हेंबरला जर ही लायबिलिटी आपल्याला पे करायला लागली
तर 2 रुपये जास्त पे करावे लागतील आणि देअर फोर देर इज अ लॉस ऑफ 2 रुपीज. पण हा लॉस ऍक्च्युअल आहे का? नाही. हा काल्पनिक आहे, इमॅजिनरी आहे, आणि म्हणून त्याला अनरिअलाइज लॉस असं म्हणतात. ओके. हा अनरिअलाइज लॉस आपल्याला आज बुक करायचा आहे, आता बुक करायचा आहे. ओके. त्याच्या विरुद्ध पण होऊ शकतो. समज हा रेट 80चा जर 78 झाला तर, हा, 80चा जर 78 झाला तर देर विल बी अनरिअलाइज प्रॉफिट ऑफ ₹2. कारण 80 रुपी लायबिलिटी रेकॉर्ड करताना होती, आणि आता आपण जर काल्पनिक दृष्ट्या त्याचं पेमेंट केलं तर ती लायबिलिटी 78 रुपीनी आपल्याला सेटल करावी लागेल. तो 2 रुपयाचा आपला लॉस होईल. ऑलराईट. सो कभी खुशी कभी गम. जर लॉस, आपला जर लॉस केव्हा होणार, रेट वाढला तर, आणि प्रॉफिट केव्हा होणार, तो एक्सचेंज रेट जर कमी झाला तर, आपल्या दृष्टीने फेवरेबल झाला तर, आपल्या दृष्टीने अनफेवरेबल झाला तर लॉस होणार आहे. ओके. सो म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट काय करायला लागेल? मला इथे 30th नोव्हेंबरला मला एक एंट्री पास करायची आहे. सिस्टीम मध्ये मला एक एंट्री पास करायची आहे. अनरिअलाइज अनरिअलाइज फॉरेन एक्सचेंज लॉस, फॉरेन एक्सचेंज लॉस अकाउंट डेबिट 2000. बरोबर आहे. आणि हा मला ऍक्च्युअली स्पीकिंग मला व्हेंडरला क्रेडिट करायला लागेल. ऍक्च्युअली स्पीकिंग हा मला वेंडरला क्रेडिट करावं लागेल. पण वेंडरला जर मी क्रेडिट केलं तरी पण चालेल. पण वेंडरला क्रेडिट न करता मी काय करीन, मी एक टेम्पररी अकाउंट इकडे इंट्रोड्यूस करतो. टेम्पररी अकाउंट, ज्याला आपण सस्पेन्स अकाउंट म्हणू शकतो. ओके. किंवा ज्याला एक टेम्पररी अकाउंट आपण म्हणू शकतो. त्याचं लाईफ अगदी थोडं आहे, थोडंच लाईफ आहे त्याचं. वेंडरला क्रेडिट न करता मी इथे एक काम करतो. आय एम इंट्रोड्युसिंग वन अकाउंट कॉल्ड ॲज बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट. बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणजे हा बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट हा बॅलन्स शीट मध्ये येणार आहे, आणि ऑफकोर्स हा क्रेडिट साईडला येणार आहे. ओके. म्हणजे थोडक्यात मी काय केलं, हा जो 2,000 रुपयाचा लॉस आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल, आणि हा जो 2000 इन्क्रीज इन द लायबिलिटी आहे, ही इन्क्रीज इन द लायबिलिटी आहे, ही माझ्या लायबिलिटी साईडला जाईल. सो अशी एंट्री पास करून मी 30th नोव्हेंबरची जी बॅलन्स शीट आहे, 30th नोव्हेंबरचा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, त्याच्यामध्ये ट्रू अँड फेअर पिक्चर दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. 2000 रुपीजचा लॉस आणि 2000 रुपयाची इन्क्रीज इन द लायबिलिटी मी माझ्या बुक्समध्ये रेकॉर्ड केली. ओके. पण ही जी सिच्युएशन आहे ती फक्त त्या 30th11/2024 पुरता मर्यादित आहे. उद्या मला काय करावं लागेल? उद्या 1 डिसेंबर आहे ना. उद्या मला ही जी एंट्री मी पास केली ती मला रिव्हर्स करावी लागेल. आय टू रिव्हर्स दिस एंट्री. कारण ही एंट्री जी होती ती माझी एक दिन का मेहमान एंट्री होती. एकच दिवसाचा तो पाहुणा होता माझ्याकडे. ओके. सो आता मी इथे बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट करणार. आय विल बी डेबिटिंग अँड आय विल बी क्रेडिटिंग अनरिअलाइज फॉरेन एक्सचेंज लॉस. त्याने त्याचं काम, त्याची भूमिका निभावलेली आहे, त्याचं काम झालेलं आहे. त्यामुळे हा जो अकाउंट आहे त्याला मी क्लोज करतो. ओके. त्याला क्लोज करतो. क्रेडिट साईडला 2000 घेतो. राईट. आता म्हणायला मी मोकळा, म्हणजे मी काहीच नाही केलं, म्हणजे मी वेंडरला हात लावला नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मी 2,000चा लॉस डेबिट केला, पण लगेच दुसऱ्या दिवशी मी क्रेडिट केला, तो त्याचा इफेक्ट झिरो झाला. डेबिट 2000, क्रेडिट 2000, झिरो. बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला हा बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट मी 2,000 रुपये क्रेडिट केला, पण दुसऱ्या दिवशी मी त्याला डेबिट केला. सो इट मीन्स दॅट दिस अकाउंट इज ऑल्सो क्लोज. क्रेडिट डेबिट कॅन्सल, डेबिट क्रेडिट कॅन्सल.
मग त्यामध्ये माझं उद्दिष्ट काय सफल झालं की 30th नोव्हेंबरला तो लॉस मी बुक केला. त्यामुळे मला एक समाधान मिळतंय की लॉस बुक केल्यामुळे माझा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो दिसणार आहे त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये हा 2,000 रुपयाचा लॉस तिकडे दिसणार. आणि 2,000 माझी लायबिलिटी एक काल्पनिक दृष्ट्या वाढली आहे. म्हणून लायबिलिटी साईडला मला हा बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट तो जणू क्रेडिटर आहे असं मी समजतो. ओके. असं आपल्याला इथे करायचं आहे. दिस यू हॅव टू डू. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? अनरिअलाइज लॉस. अनरिअलाइज लॉस. ऑल राईट. सो what I'll do, I'll just copy all this and paste here. ओके. कारण मला तिकडे ते एनलार्ज करता येत नाही, कलर करता येत नाही. इथे मी करू शकतो. सो our company code is BDKM. Name of the topic is foreign currency valuation in S4HANA. Okay. This is our objective. आपला टॉपिक नेम आहे. या. आणि हा अनरिअलाइज लॉस मी तुम्हाला काय ते सांगितलं. ओके. चल. आता मग 1 डिसेंबर झाला, 2 डिसेंबर झाला, 3 डिसेंबर झाला, असं करत 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 15 डिसेंबर येऊन आपल्या समोर उभा राहिला. सो 15 डिसेंबरला मला हे पेमेंट करावं लागेल. मग मला 15 डिसेंबरचा रेट काय तो पाहायला लागेल. ओके. 15 डिसेंबरचा रेट काय आहे तो मला इथे बघायला लागेल. म्हणजे हा रेट मला एक्सचेंज मार्केटमध्ये मला मिळणार रेट. ओके. सो व्हॉट आय एम डुईंग हिअर, लिसन. एक्सचेंज रेट exchange rate on 15th December 2024 is equal to $1 uh, is equal to say 78. Sorry, $1. ओके. असं आपण अज्युम करूया की हा रेट आपल्याला फेवरेबल झाला म्हणजे 78 झाला. 78 झाला हा रेट. कधी? 15 डिसेंबरला. तर मग आपल्याला $2 प्रॉफिट होईल. पण तो जो प्रॉफिट असेल तो अनरिअलाइज प्रॉफिट नसेल, तो रिअलाइज प्रॉफिट असेल. आता अनरिअलाइज येणार नाही. अनरिअलाइज ते 30th 11ला. 30th 11ला आपली काय लायबिलिटी नव्हती पे करायची. त्या दिवशी लायबिलिटी होती पण त्या दिवशी पे नव्हती करायची. पण आता 15 डिसेंबरला ऍक्च्युली आपल्याला हे 78 रुपीज बँकेमध्ये भरावे लागतील एका डॉलरसाठी. म्हणजे बँकेमध्ये मला 80,000 रुपीज आता भरायला लागणार नाही, तर 78,000 भरावे लागतील. त्यामुळे मी असं म्हणणार, बघा माझ्या बुक्समध्ये ही लायबिलिटी मी 80,000 रेकॉर्ड केली आहे. ओके. सो या 1 नोव्हेंबरला ऑन दिस डेट, सी, ऑन दिस डेट माय एंट्री वॉज सम से ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. काहीतरी ट्रॅव्हलिंगचं बिल आहे असं मी अज्युम करतो. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. फॉरेन वेंडरकडून आपण काही ट्रॅव्हलिंगच्या सर्व्हिस घेतल्या. अमाऊंट इज $1,000 मल्टिप्लाय बाय 80 म्हणजे 80,000. राईट. आणि टू सम वेंडर अकाउंट. वेंडर अकाउंट क्रेडिट 80,000. बरोबर आहे. सो माझा हा जो वेंडर अकाउंट आहे त्याला मी टच पण केलेला नाहीये. ते जे मी काय केलं त्याच्यामध्ये वेंडर अकाउंट नाहीये. पण हा जो बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट आहे त्याला मी वेंडर सारखं समजलं. त्याला मी बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणेन किंवा त्याला मी सस्पेन्स अकाउंट म्हणेन किंवा आणखीन काहीतरी वेगळं नाव देईन. पण बेसिकली तो एक ऍडजस्टमेंट अकाउंट है. त्याचा लाईफ फक्त एका दिवसाचा आहे. एक दिन का मेहमान है, दुसरे दिन उसको जाना पडेल. आता इथे 78 जर असेल तर पेमेंट डेटी काय होणार? आय से वेंडर अकाउंट डेबिट 80,000. ओके. वेंडर अकाउंट डेबिट 80,000.
टू बँक अकाउंट क्रेडिट 78,000. बँकेला मला आता $1,000 पे करण्यासाठी 1,000 × 78 रुपीज द्यावं लागेल, है ना. म्हणजे माझ्या खिशातून $2,000 कमी जाणार आहेत आता. टू जो काय असेल तो त्याला मी म्हणणार, जस्ट मिनिट, टू रिअलाइज गेन, रिअलाइज फॉरेन एक्सचेंज गेन. Realize foreign exchange gain account. How much amount? 2,000 credit. 2,000 credit. Bus. That's all. 2,000 credit. ओके. आता हा जो फॉरेन एक्सचेंज रेट आहे तो आपण मागे बघितलाय. एसएपी मध्ये आपण तो OB0 ट्रान्झॅक्शन कोडनी मेंटेन करतो. OB08. ओके. OB08 ट्रान्झॅक्शन कोड अर्लियर वी हॅव गॉन थ्रू. OB08 ट्रान्झॅक्शन कोडनी आपण हा मेंटेन करतो. सो इथे मी सिस्टीम मध्ये जातो आणि सिस्टीम मध्ये आय जस्ट आस्क फॉर OB08. Just a minute, let me check. So here I'm writing \n OB08. Connection is gone, so I had to relog. हाँ, कारण मी बराच वेळ बोलत होतो. Okay, so I'm writing here OB08. OB08 is a transaction code. Okay, so you can see the columns here. We have seen it earlier also. It says foreign exchange rates maintenance. न्यू एंट्रीज बटन आहे वरती. म्हणजे न्यू एंट्रीज करायचे असेल तर कॉपी ॲज, डिलीट, अंडू चेंज, सिलेक्ट ऑल, सिलेक्ट ब्लॉक, डिसिलेक्ट ऑल, डिस्प्ले, मोर मध्ये गेलं तर एडिट अँड ऑल दिस. अँड यू कॅन सी हिअर हा एक्सचेंज रेट मेंटेन करण्याचा फर्स्ट कॉलम आहे. व्हॅलिड फ्रॉम विच डेट. ओके, सो व्हॅलिड फ्रॉम विच डेट म्हणजे हा जो एक्सचेंज रेट आपण जो डिफाईन करणार होता तो कुठल्या दिवसापासून लागू होतो. इनडायरेक्ट कोट आणि डायरेक्ट कोट असे दोन प्रकार असतात. आपण डायरेक्ट कोटचा विचार करणार. ओके, सो फ्रॉम रेशो फ्रॉम €1 टू डायरेक्ट कोट आपल्याला घ्यायचा आहे. तो आपण काय करणार, ₹80 म्हणून सिलेक्ट करणार. ओके, आणि तो रेशो जो आहे तो $1 इज इक्वल टू 80 असं पण करणार. ओके, आता हे जे रेट्स आहेत ते रेट्स आपण इथे न्यू एंट्रीजनी डिफाईन करू शकतो. ओके, सध्या मी काय केलंय की पोझिशन बटनवर जातो आणि एक्सचेंज रेट टाईप एम सिलेक्ट करतो. एम इज नथिंग बट ॲव्हरेज रेट. इथे मी पाहिजे तर F4 करतो. F4 केल्यावर तुम्हाला हे आपण आधी पण बघितलेलं आहे. इथे बघा दिसते एम इज इक्वल टू स्टँडर्ड ट्रान्सलेशन ॲट ॲव्हरेज रेट. एम इज इक्वल टू स्टँडर्ड ट्रान्सलेशन ॲट ॲव्हरेज रेट. P इज इक्वल टू स्टँडर्ड ट्रान्सलेशन ॲट सेलिंग रेट. ओके, आणि G इज इक्वल टू स्टँडर्ड ट्रान्सलेशन ॲट बँक बाईंग रेट. म्हणजे ज्या रेटला बँक कस्टमर कडून परचेस करेल फॉरेन करन्सी तो हा रेट असतो. ज्या रेटला बँक कस्टमरला फॉरेन करन्सी विकेल तो हा रेट असतो. आणि हा जो एम रेट आहे तो स्टँडर्ड ॲव्हरेज रेट आहे. म्हणजे या दोघांचा तो ॲव्हरेज रेट आहे. सो नॉर्मली हा ॲव्हरेज रेट आपण वापरत असतो इकडे. फ्रॉम करन्सी विच करन्सी आय एम सेइंग फ्रॉम USD टू विच करन्सी आय एम सेइंग INR. USD टू INR. व्हॅलिड फ्रॉम, आता मी हा इनवॉइस 1 नोव्हेंबरला एंटर करतोय ना. सो 1 नोव्हेंबरचा मी इथे रेट चेक करतो. हा बघा 1 नोव्हेंबरचा रेट आहे. एक्सचेंज रेट एम
एम इज नथिंग बट ॲव्हरेज, व्हॅलिड फ्रॉम 1 नोव्हेंबर 2024. ओके. आणि हा जो रेट आहे हा 80 रुपीज आहे, 80 रुपीज. ओके. डायरेक्ट कोट 80 रुपीज आहे. आणि दॅट इज फॉर 1 USD. इथे USD लिहायला लागेल मला, USD. सो 1 USD इज इक्वल टू 80 INR. कसं वाचायचं बघा, ॲव्हरेज रेट या दिवसापासून तो लागू होतो. हे सोडून द्या, हे सोडून द्या, हे पण सोडून द्या. ओके. हे पण सोडून द्या, डायरेक्ट इकडे फ्रॉम मध्ये या. ओके. फ्रॉम 1 USD असं वाचायचं, उलट वाचायचं. 1 USD इज इक्वल टू हाऊ मेनी INR? 1 USD इज इक्वल टू 80 INR. हे बघा असं मी वाचतोय. हा 1 USD आहे, इज इक्वल टू 80 INR. आता मी जे उदाहरण घेतलं तो हा रेट मी इथे डिफाईन केलेला आहे. ओके. तसंच मी आता 30th नोव्हेंबरचा रेट बघतो. सो 30th नोव्हेंबरचा रेट बघण्यासाठी मला आय टेक एम, देन फ्रॉम करन्सी USD टू करन्सी INR, आणि 30th नोव्हेंबरचा रेट, एक्सचेंज रेट मी शोधतोय. हा बघा, हा 30th नंबरचा आला वरती इकडे. एम इज नथिंग बट ॲव्हरेज रेट. ओके. या दिवसापासून तो व्हॅलिड आहे, 30th 11 पासून. ओके. आणि एका US डॉलरसाठी, एका US डॉलरसाठी 82 रुपये इंडियन रुपीज आपल्याला मोजावे लागतील. एका US डॉलरसाठी, इथून वाचायचं, एका US डॉलरसाठी आपल्याला 82 रुपये इंडियन डॉलर मोजावे लागतील. बरोबर आहे. हे मी ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे. आता तिसरा जो रेट आहे 15 डिसेंबरचा, तो मी इथे करतो. नाही का, गो टू न्यू एंट्रीज. ओके. एक्सचेंज रेट एम. एम इज नथिंग बट स्टँडर्ड ट्रान्सलेशन एट ॲव्हरेज रेट, व्हॅलिड फ्रॉम विच डेट? आय एम सेइंग 15 डिसेंबर 2024. म्हणजे मी असं म्हणतोय, फ्रॉम व्हॉट? आय एम सेइंग फ्रॉम USD. फ्रॉम USD. फ्रॉम USD, युनायटेड स्टेट डॉलर. डायरेक्ट कोट तेव्हा किती आहे? 78 रुपीज आहे. 78 रुपीज डायरेक्ट कोट आहे. ओके. आणि हा टू INR करायचा मला, INR. राईट. म्हणजे थोडक्यात हा जो रेट आहे हा आपल्याला मार्केटमधून उपलब्ध होतो, बँकांकडून मिळतो, काही एजन्सीज असतात त्यांच्याकडून मिळतो. ज्या ज्या वेळेला आपण फॉरेन करन्सी व्हॅल्युएशन करायचं असतं त्यावेळेला आपण आपला मागचा रेट आहे तो तपासून बघतो. तो मागचा रेट आणि आजचा रेट दोन्ही सारखे असतील तर आपण काही करायचं नाही या OB08 मध्ये. पण मागचा रेट समज 82 असेल आणि आजचा रेट जर 78 असेल, तो OB08 मध्ये जायचा आणि तो फॉरेन एक्सचेंज रेट ते मेंटेन करायचा. ऑलराईट. सो इथे मी 15 डिसेंबरचा रेट 78 आहे असं. ऑफकोर्स 15 डिसेंबर अजून 15 दिवसांनी येणार आहे, पण आपण हे टेस्ट सिस्टीम मध्ये आहोत त्यामुळे इथे काही प्रॉब्लेम येणार नाही. तर ह्याला मी एकदा एंटर करून बघतो. ओके. सो हे ऑटोमॅटिकली 78 आणि 000 इथे आलं. ओके. सो नाव आय एम गोइंग टू सेव्ह इट. ओके. सो डेटा वॉज सेव्ह. सो हा आपण, सो दोन रेट मी ऑलरेडी डिफाईन केले होते आणि हा 78 आता मी डिफाईन आता तुमच्या समोर केला. ऑलराईट. आता ट्रान्झॅक्शन कसं रन होतं आपलं? मी 1000 US डॉलरचा इनवॉइस बुक केलाय, एका वेंडर नंबर 9 मध्ये मी रेकॉर्ड केलाय बघा. सो आय गो टू FB60 ने रेकॉर्ड केलाय, FB60 \n FBL1N \n FBL1N. हा माझा एक सप्लायर नंबर 9 आहे. कंपनी कोड इज BD CAM. आणि याच्यामध्ये ओपन आयटम ऑन 30th November 2024. ऍक्च्युअली मी हे ट्रान्झॅक्शन एंटर केलंय, डेट घेतली मी 1 नोव्हेंबर. ओके. आणि याला आजच्या दिवशी मी तो बॅलन्स किती आहे तो बघतोय मी. सो एक्झिक्यूट, यू कॅन सी
आय हॅव रेकॉर्डेड दिस इनवॉइस. हा इनवॉइस मी रेकॉर्ड केलाय. डॉक्युमेंट नंबर आहे 16. ओके. So many times 0 and 35. This is KR. On 1st November, I have recorded document. हे ड्यू डेट हे ओव्हरड्यू झालं इकडे. इट्स ओके. आपण 45 days समजतोय. ओके. आणि ₹80,000 इज द लायबिलिटी रेकॉर्डेड. दिस इज इन इंडियन रुपीज. ₹80,000. 80,000 इज द लायबिलिटी रेकॉर्डेड इन द इंडियन रुपीज. ओके. सो याला मी एक काम करतो. आय एम टेकिंग दिस टू वन नोट सो दॅट त्यामध्ये मला नंतर काही बघायचं असेल, पेंट करायचं असेल तर आय कॅन डू सो. सो आय कॅन शो यू लाईक दिस. लिसन. हा माझा वेंडर नंबर 9 आहे. बीडीकेम इज बाय कंपनी कोड. हे त्याचं नाव आहे टेस्ट सप्लायर 6 वगैरे. ओके. आय रेकॉर्डेड दिस थ्रू डॉक्युमेंट नंबर 16, 6x035. KR इज द डॉक्युमेंट टाईप. FB16 मी रेकॉर्ड केलंय. 1st November इज द डॉक्युमेंट डेट, पोस्टिंग डेट. 80,000 इज द अमाऊंट. क्लिअरिंग डॉक्युमेंट हे सिस्टीमने ऑटो जनरेट केलेलं आहे. आणि टेस्ट इनवाइस इज द ट्रान्झॅक्शन कोड. रादर लाईन आयटम टेक्स्ट इज गिवन. ओके. ओके. राईट. आता ह्याला मी ओपन करतो. लेट मी चेक. अकाउंट मास्टर डिस्प्ले डॉक्युमेंट काय होते. या डिस्प्ले डॉक्युमेंट. ओके. डिस्प्ले डॉक्युमेंट केल्यानंतर यू कॅन सी वेंडर नंबर 9 BDKM हे सगळं आलं. हा GL अकाउंट हा त्याचा रिकन्सिलेशन अकाउंट आहे. या वेंडरचा हा रिकन्सिलेशन अकाउंट आहे. ऑल राईट. डॉक्युमेंट नंबर आपण ऑलरेडी मार्क केलेला आहे. इनवाइस 31. सो दिस वेंडर इज क्रेडिटेड विथ $1,000 इकडे क्लिअरली दिसतंय. इज इक्वल टू 80,000 INR हे पण दिसतंय. ऑल राईट. अँड बिलो यू कॅन सी बेस लाईन इज 111. Clearing on 15 December 2024. Clearing on 15 December 2024. Okay. And 1649 हे त्याचा ॲक्च्युली रेट आहे. सॉरी डॉक्युमेंट नंबर आहे. ओके. सो लेट मी जस्ट चेक इट वन्स. जस्ट अ मिनिट. सो हे मी पहिल्यांदा बुक करतो इकडे. वेंडर नंबर 9. ओके. BDKM. सो FB16 हा रेकॉर्ड केलेला आहे. FB16. जस्ट अ मिनिट. FB60 हा रेकॉर्डेड इज $1,000 आहे. ₹80,000 आहे. कारण या दिवशी 1st नोव्हेंबरला आपण OBC रेट मध्ये रेट बघितलाय ₹80. त्यामुळे 1,000 सिस्टीमने केलेलं आहे मल्टिप्लिकेशन. 1,000 इंटू 8 इज इक्वल टू 80,000. ओके. अँड देन दिस इज द डॉक्युमेंट नंबर. हा त्याचा रिकन्सिलेशन अकाउंट आहे या वेंडरचा. सो आय वॉन्ट टू जस्ट कॉपी दिस. ओके. आता ह्याचं कॉलम डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यूचं केलं. डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू. So you can easily see the entry here. Travel expenses account debit. ते $1,000 मध्ये आहे. ओके. टू supplier number 9, test supplier 6. So this entry I can see. 35 is the document number. Document date is 1st November. Period is 8. Right? The document number है. This is the date on which document is entered. 1st November. Posting date पण तीच आहे. Period 8. Fiscal year 2024. US dollar currency.
हा वेंडर आहे, हा GL अकाउंट आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, आणि $1000 मध्ये केलेला आहे. ओके. Suppose if I go to document header, display document header, so I can see display document header work. You can see the details. Document type is KR, vendor invoice. Okay. Document date is 1st November. Posting date 1st November. Posting period. Then currency is USD. Exchange rate 80. Okay. A reference key है. Created by, this is the user ID. Transaction code FB60. And this entry is recorded on 20th November. So this also I take for your reference. Yeah, FB60. Document date, posting date, vendor invoice. All right. So all aspects of this document we have seen now. आता इथे व्हॉट आय डन हे नंतर सांगतो मी तुम्हाला. हे नंतर सांगतो मी काय केलं ते एक्झॅक्टली. ओके. आय गो बॅक टू. सो ही आपली चर्चा संपलेली आहे आता. इथपर्यंत आपली चर्चा संपलेली आहे की आपण ते डॉक्युमेंट बुक केलं. बरोबर आहे. आता हे 30 नोव्हेंबरला आपल्याला काय करायचंय, हे डॉक्युमेंट आपल्याला रिव्हर्स करायचंय. 30 नोव्हेंबरला आपल्याला काय करायचंय, अनरिअलाइज गेन किंवा अनरिअलाइज लॉस फाइंड आउट करायचा आहे. तो आपल्या कॅल्क्युलेशन नुसार 30 नोव्हेंबरला आपण तो रेट 82 मेंटेन केलेला आहे. म्हणजे ₹80 जो रेट होता तो 30 नोव्हेंबरला 82 झाल्यामुळे ₹2 आपल्याला लॉस झाला. पण तो लॉस रिअलाइज लॉस आहे का? नाही, अनरिअलाइज लॉस. बरोबर आहे. सो तो अनरिअलाइज लॉस आपण बुक करतोय आता. लेट सी हाऊ टू गो थ्रू दॅट. जस्ट अ मिनिट. ओके. सो आपल्या आधीच्या चर्चेनुसार इथे मी 2 अकाउंट ओपन केलेले आहेत बघा. हा केलाय पहिल्यांदा अनरिअलाइज फॉरेन एक्सचेंज लॉस अकाउंट, हा ओपन केलाय. हा GL मास्टर मी बनवलाय. आणि सेकंड एक बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट असा एक बनवलेला आहे. दिस 2 अकाउंट्स आय हॅव डिफाईन इन FS00. अनरिअलाइज फॉरेन एक्सचेंज लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट. आता इथे अनरिअलाइज फॉरेन एक्सचेंज लॉस पण असू शकतो आणि गेन पण असू शकतो. सो नॉर्मली लॉसचा अकाउंट वेगळा आणि प्रॉफिटचा अकाउंट वेगळा असा आपण रिअल लाईफ मध्ये करू शकतो. इथे सध्या मी काय केलंय, लॉस असू दे नाही तर इन्कम असू दे, प्रॉफिट असू दे, गेन असू दे, तो मी फक्त एकाच अकाउंटला मी नेणार असं मी योजना करून ठेवलेली आहे. आयदर इट इज अ प्रॉफिट ऑर लॉस, इट विल हिट ओनली वन अकाउंट. ओके.
सो पहिल्यांदा मी तुम्हाला हा अनरिअलाइज फॉरेन एक्सचेंज लॉस अकाउंट दाखवतो आणि बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट हा पण दाखवतो. कुठे दाखवतो? FS00 मध्ये. ओके. सो आय एम गोइंग टू FS00 \n FS00. ओके. सो पहिल्यांदा मी येतो एक्सपेन्सेस मध्ये. एक्सपेन्सेस. ओके. या एक्सपेन्सेस मध्ये ओके, यामध्ये एक्सपेन्सेस मध्ये यू कॅन सी 4,04,000. 4,04,000 हा अनरिअलाइज एक्सचेंज गेन और लॉस म्हणून मी डिफाईन केलेला आहे. म्हणजे गेन असेल तरी पण इकडेच आणि लॉस असेल तरी पण इकडेच. रिअल लाईफ मध्ये आपण लॉसला जर 4,04,000 केलं तर इन्कमला आपण 3,04,000 करू शकतो. दॅट इज अप टू अस. ओके. सो हा जो अकाउंट आहे ह्याला मी एकदा ओपन करतो अँड आय जस्ट गो टू डिस्प्ले. हा. ओके. सो डिस्प्ले केल्यानंतर यू कॅन सी दिस इज द 4,04,000 अकाउंट. अगदी साधा अकाउंट आहे. अनरिअलाइज गेन, एक्सचेंज गेन और लॉस अकाउंट, BDKM, प्राइमरी कॉस्ट, एक्सपेंस अकाउंट, अनरियलाइज गेन और लॉस अकाउंट, अनरियलाइज एक्सचेंज गेन और लॉस अकाउंट. कंट्रोल डेटामध्ये विशेष काही नाही. INR फक्त मी सिलेक्ट केलेला आहे आणि इथे आपला साधा G004, कारण हा कॉस्ट अकाउंट आहे. एक्सपेन्स असेल तर कॉस्ट अकाउंट आहे म्हणून मी त्याला G004 हा आपला फील्ड स्टेटस ग्रुप आपण मेंटेन केलेला आहे. ओके. सो दीज आर ऑल फीचर्स ऑफ दिस 4,04,000 अकाउंट. So 4,04,000 account is showing me unrealized gain or loss account. हा बघा, हा 4,04,000. Title is unrealized exchange rate. Unrealized exchange rate gain or loss account. ओके. प्रायमरी कॉस्ट, एक्सपेन्सेस कॅटेगरी मध्ये मी त्याला घेतलेला आहे ग्रुप मध्ये. दिस इज अ शॉर्ट नेम, दिस इज लॉंग नेम. G004 I have taken as a field status group. ओके. चलो, नथिंग स्पेशल इन दॅट. सो हा अकाउंट एक तुम्हाला मी दाखवला की हा 4,04,000 अकाउंट मी क्रिएट केलेला आहे. तसंच बॅलन्स शीट मध्ये मी तो ऍडजस्टमेंट अकाउंट क्रिएट केलाय बघा. बॅलन्स शीट मध्ये असेट मध्ये तो ऍडजस्टमेंट अकाउंट इथे मी क्रिएट केलेला आहे. व्हेर इज दॅट? लेट मी चेक इट. ओके, लायबिलिटी मध्ये केला असेल, असेट मध्ये केला असेल किंवा लायबिलिटी मध्ये केला असेल. लायबिलिटी मध्ये यू कॅन सी हिअर बिलो. जस्ट अ मिनिट. परहॅप्स असेट मध्ये जाईल का? या हा बघा, इथे खाली आहे बघा. असेट मध्ये मी केलाय 2,007 2,007. हा. बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट हाला मी इथे सिलेक्ट करतो आणि डिस्प्लेवर जातो. सो नाव आय कॅन सी. सो 2,007 त्याला फॉरेन करन्सी बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट असं मी नाव दिलंय. तुम्ही त्याला असेटमध्ये घ्या नाही तर लायबिलिटीमध्ये घ्या, त्यांनी काही फरक पडत नाही, कारण हा सस्पेन्स अकाउंट आहे. हा फक्त एक ती एंट्री आहे, त्या एंट्रीला कम्प्लीट करण्यासाठी, म्हणजे असेट किंवा लायबिलिटी रेकॉर्ड करण्यासाठी हा अकाउंट असतो. सो बॅलन्स शीट अकाउंट त्याला मी असेट साईडला घेतलंय. फॉरेन करन्सी बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट असं नाव दिलंय. फॉरेन करन्सी बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट. सो नथिंग स्पेशल ऑन दिस फर्स्ट स्क्रीन. बाकी फील्ड स्टेटस ग्रुप वगैरे काय ते मी बघून घेतो. कॅन सी हिअर 2,007.
बॅलन्स शीट अकाउंट असेट साईडला घेतलाय. ही शॉर्ट नेम आहे. दिस इज अ जेल टेक्स लॉंग. फार फार तर दोनाचे तीन अकाउंट होतील. गेन आणि प्रॉफिट, सॉरी, गेन आणि लॉस हे दोन स्वतंत्र जर डेव्हलप केले आपण, तर दोनाचे तीन अकाउंट होतील. आपण सगळं डिस्कशन चाललंय ते अनरिअलाइज गेन आणि अनरिअलाइज लॉसचं चाललंय. कंट्रोल डेटामध्ये काय फक्त INR सिलेक्ट केलंय, आणि बँक इंटरेस्ट मध्ये हा मी साधा फील्ड स्टेटस ग्रुप G001 निवडलेला आहे. नथिंग ग्रेट इन दॅट, फक्त G001 हा मी निवडलेला आहे. ऑलराईट. सो ह्या दोन GL अकाउंटचा किंवा GL मास्टर्सचा अंतर्भाव आपल्या डिस्कशन मध्ये झालेला आहे. ओके. ते दोन्ही GL अकाउंट मी त्याचे स्क्रीनशॉट्स पण घेतलेले आहेत, सो दॅट यू कॅन हार्ड दिस व्हिडिओ, यू कॅन पॉज दिस व्हिडिओ, यू कॅन सी द कंटेंट ऑफ दॅट, अँड यू कॅन कम टू नो की त्याचं फील्ड स्टेटस आपण कसं, फील्ड स्टेटस ग्रुप कसा सिलेक्ट केला आहे, त्याचं नेमिंग आपण कसं ठेवलेलं आहे वगैरे, हे तुम्हाला समजू शकतो. ओके. आता हे मी कशासाठी डिस्कस केलं, तर आय हॅव टू शो यू द इफेक्ट ऑफ दिस एंट्री. हे जे आपण केलं की 30 नोव्हेंबरला काय होणार, तर 30 नोव्हेंबरला आपण 82 रुपये रेट ठेवलाय, म्हणजे 2 रुपये हा आपला संभाव्य लॉस आहे. संभाव्य लॉस का, तर त्या दिवशी जर पे केला असतं तर तो 2 रुपये लॉस ऍक्च्युअल झाला असता, पण आपण त्या दिवशी तो बुक करतोय फक्त. अनरिअलाइज आहे, बॅलन्स शीट पर्पज साठी रेकॉर्ड करतोय. बॅलन्स शीट मॅनेजमेंटच्या इंटरनल नॉलेज साठी असते. ओके. तर म्हणून मला ही अनरिअलाइज फॉरेन एक्सचेंज लॉस अकाउंट डेबिट करायचं आहे आणि बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट करायचं आहे. सो मी एक काम करतो. फ्रॉम दिस आय एम गोइंग टू \n FBL3N. ओके. \n FBL3N मध्ये हा मला बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट इथे सापडला मला. ओके. सो हा बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट जो आहे 200-700, BDKM इज अ कंपनी कोड, आणि ओपन आयटम्स मध्ये 30 नोव्हेंबरला याची काय पोझिशन आहे ते आपण बघतोय. 30 नोव्हेंबरला व्हॉट इज द पोझिशन ऑफ दिस अकाउंट. ओके. सो ओके, okay, I want to display this document now. So here I'm writing FS10N. FS10N म्हणजे मला तो डायरेक्ट त्या GL चा बॅलन्स दाखवेल. FS10N. ओके. सो FS10N, कारण हे दोन्ही अकाउंट मी 4 लाख 4 हा माझा जनरल लेजर अकाउंट आहे, जनरल लेजर मास्टर. सो एंटर करतो. यू कॅन सी 4 लाख 4, राईट. 4 लाख 4 अकाउंट नंबर, 4 लाख 4, company code BDKM, fiscal year 2024, and ledger 0L. Execute. Yeah. Now you can see in the 8th period, this account is debited. म्हणजे हा जो अनरिअलाइज गेन किंवा लॉस अकाउंट आहे तो डेबिट झालाय. तर थोडक्यात आपण अनरिअलाइज लॉस बुक केलाय. आणि 9th पिरियडला पहिल्या दिवशी हा जो आपण लॉस बुक केला होता टेम्पररी, तो रिव्हर्स झाला. ओके. सो इथे आपण तो लॉस क्रिएट केला आणि इथे तो लॉस रिव्हर्स केला. तो थोडक्यात काय झालं, इथे बॅलन्स, फायनली बॅलन्स 0 आला. हा 2000 डेबिट बॅलन्स आला, हा 2000 क्रेडिट बॅलन्स आला, बट देन फायनली द बॅलन्स हॅज बिकम 0. तो याला मी पहिल्यांदा एंट्री ओपन करतो. यू कॅन सी हिअर ॲट द टॉप, अकाउंट नंबर इज 4 लाख 4. अकाउंट नंबर 4 लाख 4, unrealized exchange rate gain or loss, company code BDKM India Private Limited. सो याला मी ओपन करतो. या, यू कॅन सी नाव क्लिअरली, यू कॅन सी 4 लाख 4 हा GL अकाउंट आहे. त्याला आपण अनरिअलाइज गेन अकाउंट आणि अनरिअलाइज लॉस असं दोघांची भूमिका करायला दिलेला आहे. सो अनरिअलाइज एक्सचेंज रेट गेन आणि लॉस
BDKM इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 0L लीडिंग लेजर. हे डॉक्युमेंट नंबर आहे 1000. इनफॅक्ट नॉट 1000 पण 16 टाइम्स 0 आणि 25. डॉक्युमेंट टाइप इज एसे. डॉक्युमेंट डेट इज 30th 11. ओके. पोस्टिंग की 40. इन लोकल करन्सी द अमाऊंट इज 2000 आणि फॉरेन करन्सीमध्ये द अमाऊंट इज ग्रुप करन्सीमध्ये 23.81. 23.81 हे US डॉलर आहे. म्हणजे सिस्टीमने काय केलं असेल 2000 डिवायडेड बाय 80 केलेला असता. 2000 डिवायडेड बाय 80. 30th 11चा रेट आहे. 30th 11ला हा रेट आपण 82 घेतलाय. सो 3000. आय एम सॉरी. 2000 डिवायडेड बाय 82 असं केलं असेल. 2000 डिवायडेड बाय 82. ओके. सो दिस इज द एंट्री. त्याचा मी एक स्क्रॅपशॉट घेऊन देतो. एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवतो मी. व्हॉट आर द नोटिसेबल थिंग्स. ही पहिली गोष्ट बघा, हा अनरिअलाइज एक्सचेंज लॉस अकाउंट आहे. ओके. हा या डॉक्युमेंटद्वारे एंटर झालाय. एसे डॉक्युमेंट नंबर आहे. डॉक्युमेंट डेट इज 30th 11 आणि उद्या मी त्याला रिव्हर्स करणार. अजून 12 वाजलेले नाहीत बघा. 23:46 उद्या रिव्हर्स करणार आहे त्याला मी. 2000 इज द लोकल करन्सी अमाऊंट आणि या दिवशीचा रेट आपण सिस्टीम प्रमाणे आपण घेतला 82. जर 2000/82 केलं तर हे 23.81 येत असणार. राईट. सो हे मी इथून कॉपी करतो. ऑल राईट. अँड देन सिलेक्ट करतो. ओके. सिलेक्ट करून डबल क्लिक करतो. डबल क्लिक केल्यानंतर ही त्याची पूर्ण हिस्ट्री आली. सो इफ आय टू डिस्प्ले द डॉक्युमेंट, इकडे वरती आहे बघा डिस्प्ले डॉक्युमेंट. सो डॉक्युमेंट डिस्प्ले यू कॅन इझिली सी नाव. लिसन, दिस इज द डॉक्युमेंट नंबर, डॉक्युमेंट डेट, पोस्टिंग डेट, period 8 2024, currency US dollar. You can see here unrealized exchange rate gain loss हा डेबिट झालाय म्हणजे लॉस बुक झालाय. आणि फॉरेन करन्सी बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट झालाय. पण USD करन्सी मध्ये हा काहीच येणार नाही. कारण आपला जो US वेंडर आहे त्यावर त्या US वेंडरला आपल्याला $1000 पे करायचे. वी आर लायबल टू पे हिम $1000 ओनली. त्याच्यात काहीच परिणाम होणार नाही. जो काही परिणाम होईल तो आपल्या इंडियन रुपीज मध्ये दिसेल. ओके. सो जस्ट टू शो यू द इफेक्ट ऑफ दिस की US डॉलर मध्ये जर आपण हे बघितलं तर वी डोंट फाइंड एनी इफेक्ट एनीवेअर. येस यू कॅन सी अमाऊंट 0 आहे US डॉलर मध्ये. US डॉलर मध्ये काय फरक पडणार नाही. पण इथे वरती जे एक हेडिंग आहे डिस्प्ले करन्सी. ओके. हे डिस्प्ले करन्सी मी जर केलं तर मला ते इंडियन रुपीज मध्ये दिसायला लागेल 2000. ओके. सो डिस्प्ले करन्सीला मी क्लिक करतो. सो नाउ इट आस्क मी विच करन्सी यू वॉन्ट टू सी. सो आय वॉन्ट टू सी लोकल करन्सी. इथे ऑप्शन आहे डॉक्युमेंट करन्सी. आता डॉक्युमेंट करन्सी आपली US डॉलर झालेली आहे. डॉक्युमेंट करन्सी US डॉलर झाले किंवा FB60 रेकॉर्ड करताना मी अमाऊंट कॉलम मध्ये 1000 टाकलं आणि करन्सी कॉलम मध्ये जो INR होता त्या INR ला मी USD रिप्लेस केलेला आहे. करन्सी करताना INR ला रिप्लेस केलं USD. सो ही लोकल करन्सी मध्ये मला पाहिजे. सो कंटिन्यू. नाउ यू कॅन सी 2000. नाउ यू कॅन सी 2000 here. इंडियन रुपीज मध्ये 2000 लॉस आला आणि बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट मध्ये ₹2000 गेलेले आहेत. तो बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट लायबिलिटी साईडला येणार आहे.
आणि उद्या तो रिव्हर्स होणार आहे उद्या. सो आय वॉन्ट टू सी दॅट इफेक्ट नाव, की रिव्हर्स कसा होणार तो. बाकी तुम्हाला जर याचं डिस्प्ले डॉक्युमेंट हेडर बघितलं, यू कॅन सी, लिसन, हे गंमत आहे बघा ते. इथे टायटल आहे डॉक्युमेंट टाईप एसे. डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट फॉरेन करन्सी व्हॅल्युएशन. फॉरेन करन्सी व्हॅल्युएशन, बरोबर. डॉक्युमेंट डेट, पोस्टिंग डेट सेम 30/11. ऑलराईट. इथे ट्रान्झॅक्शन कोड FBB1 आलाय. डॉक्युमेंट स्टेटस यू, पोस्टिंग इन जनरल लेजर ओनली. डॉक्युमेंट स्टेटस इज यू, posting in general ledger only. So these are some interesting things here. So I would like to take a snapshot of this. काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच्यात. एक म्हणजे डॉक्युमेंट टाईप एसे आहे. करन्सी US डॉलर आहे. US डॉलर मधून INR मध्ये गेलाय. US डॉलर मधून तो INR मध्ये कन्वर्ट झालाय. डॉक्युमेंट डेट मंथ एंड आहे. ओके. आणि ट्रान्झॅक्शन कोड FBB1 आहे. FBB1. FBB1 चा ट्रान्झॅक्शन कोड आहे. FBB1. आणि डॉक्युमेंट स्टेटस मध्ये मला दिसते पोस्टिंग इन जनरल लेजर ओनली. म्हणजे हे पोस्टिंग फक्त जनरल लेजर मध्ये होणार आहे. सो आय, आणि एकदा FBB1 काय म्हणतो ते इथे काय म्हटलं, FBB1 ते काय आहे ते बघतो मी. हे असंच ठेवतो, हे असंच राहू दे. \O करतो. FBB1. ओके. सो दिस इज नथिंग बट पोस्ट फॉरेन करन्सी गेन किंवा व्हॅल्युएशन. पोस्ट फॉरेन करन्सी व्हॅल्युएशन हेडर डेटा, आणि इथे दिसते बघा FBB1. FBB1 क्लिअरली आपल्याला दिसते. FBB1 म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शन कोडनी पण आपण हा फॉरेन करन्सी गेन आहे तो रेकॉर्ड करू शकतो. ओके. सो दिस इज इंटरेस्टिंग. सो आय वुड लाईक टू टेक अ बसून घेतो. कॅन सी इथे मला वरती टॉपला हा FBB1 इथे दिसतोय. हा एक त्याचं टायटल आहे पोस्ट फॉरेन करन्सी व्हॅल्युएशन हेडर डेटा. ओके. ही डॉक्युमेंट डेट, पोस्टिंग डेट आहे. PDCAM बाकी सगळं आपण भरायचं, डॉक्युमेंट नंबर टाकायचा आणि एक्झिक्यूट करायचं. हेडर डेटा वगैरे काय पाहिजे ते करायचं. डॉक्युमेंट नंबर टाकलं का बरोबर तो डॉक्युमेंट नंबर पिकअप करणार, आणि जो काय OB08 मध्ये आपण रेट मेन्शन केलेला आहे त्याप्रमाणे हे फॉरेन करन्सी व्हॅल्युएशन होणार आहे. ओके. सो थोडक्यात जो काय तो डॉक्युमेंट नंबर होता तो आपण इकडे टाकणार. टाईप एसे टाकणार. करन्सी इथे US डॉलर टाकणार, इथे INR टाकणार. US डॉलर मधून तो INR मध्ये किती येणार तो आपण इथे टाकणार. इथे US डॉलर, इथे INR. लेजर ग्रुप 0 आहे तो ऑटो पण येऊ शकतो. डॉक्युमेंट नंबर आपण मेन्शन करणार. रेफरन्स काही असेल तर, डॉक्युमेंट हेडर टेक्स्ट काही द्यायचं असेल तर. ओके. कॅन सी हे सगळे डिटेल्स आपण इकडे मेन्शन करायचे. आणि इथे पोस्टिंग की 40 अकाउंट, विच अकाउंट डेबिट, म्हणजे अगदी हा कुठल्या आपल्या F-02 च्या अंगाने चाललाय आता. F-02 च्या अंगाने हा चाललेला आहे. ठीक आहे. ओके. ह्याला आपण नंतर बघूया. आणि सध्या आपण काय करू, ह्याच्यामध्ये आपल्याला 1 डिसेंबरचा रिव्हर्सलचा इफेक्ट बघायचा आहे. सो मे आय कम बॅक, मे आय कम बॅक, या. हा जो आता क्रेडिट आहे, हा क्रेडिट इज रिव्हर्सल. हा, त्या रिव्हर्सलला डबल क्लिक करतो. परत रिव्हर्सल मध्ये बघा,
डॉक्युमेंट नंबर 26 क्रिएट झाला, तिकडे मगाशी 25 होता. ओके, आय वॉन्ट टू सी दिस. हे मी कॉपी करतो बघा. बॅकस्लॅश, नॉट बॅकस्लॅश, कंट्रोल Y, कंट्रोल C, याला मी कॉपी करते आणि FB03 मध्ये जातोय. FB03. हा 25 नंबरच मला बघायचा होता. फिस्कल इयर 2024. सो नाव वी कॅन व्हेरी क्लिअरली सी द एंट्री. ही बघा, ही ती एंट्री होती. हा, ही US डॉलर मध्ये असल्यामुळे अमाऊंट झिरो आहे. पण मी जर डिस्प्ले करन्सी केलं तर मला लोकल करन्सी मध्ये जाऊन आय कॅन सी द INR 2000. ही मगाशीच एंट्री इकडे आहे. राईट. एक्सचेंज लॉस डेबिट झालाय, अनरिअलाइज लॉस, आणि बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट झालाय. म्हणजे थोडक्यात आपण लायबिलिटी बुक केलेली आहे. इफ आय गो बॅक, इथे ह्याला हळूच मी 26 केलं आणि फिस्कल इयर जर 2024 आणि एक्झिक्यूट केलं तर ती एंट्री मला रिव्हर्स झालेली दिसेल. आता बघा, हा हा एक मिनिट. तर डिस्प्ले करन्सी, लोकल करन्सी, कंटिन्यू. आता बघा, हा लॉस जो मगाशी मी डेबिट केला होता तो आता क्रेडिट झालाय, कारण त्या अमाऊंटच्या नंतर मायनस चिन्ह आहे. आणि हा बॅलन्स शीट ऍडजस्टमेंट अकाउंट जो लायबिलिटी बुक केली होती ती लायबिलिटी कॅन्सल झाली. व्हेरी क्लिअरली यू कॅन सी दिस एंट्री, व्हेरी व्हेरी क्लिअर. सो अशा तऱ्हेने हे रिव्हर्सल आपण इथे केलेलं आहे. ओके, ठीक आहे. चल. सो आउट ऑफ दिस, हे जे मी काय डिस्कस करत होतो त्याच्यातील पहिल्यांदा मी हा इनवाइस बुक केला, मी तुम्हाला तो दाखवला. हा लॉस मी बुक केला, हा रिव्हर्स केला, हे पण दाखवलं. आणि आता इथे मी अजून काय रेट, आता हा रेट तुमचा देखत बदलला. ज्यावेळेला मी ते एक्झिक्यूट केलं तर ते ₹80 मी क्लोज केलं त्याला. लेट मी चेक. आता अज्युम करा 15 डिसेंबरला मी याला पे करतोय. 15 डिसेंबरला पे करतोय. सो F-53 ने पे केलेला आहे. सो \N FBL1N करून बघतो मी. हा माझा विंडर आहे. ऑल आयटम्स मध्ये जाऊ का? ऑल आयटम्स मध्ये गेलो तर मला इथे ऑल आयटम्स मध्ये 1/11/2024 ला मी इनवाइस बुक केलं आणि 15 डिसेंबरला मी पे केलं. 15 डिसेंबरला मी पे केलं. सो 1 नोव्हेंबर 2024 पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत आय कॅन सी. हे बघा, मी इनवाइस बुक केलं 1 नोव्हेंबरला. हे मगाशी पण तुम्ही बघितलं होतं. आणि इथे मी काय रेट बदलणार होता. मी तुम्हाला मगाशी जो 78चं उदाहरण दिलं, तर मी असं म्हटलं की हा तो रेट जर कमी झाला तर आपल्याला ₹2 प्रॉफिट होईल. 80 रुपयांनी आपण डॉलर परचेस केला होता. आय मीन, ज्या दिवशी आपण परचेस केलं त्या दिवशी 80 रुपये रेट होता. पेमेंट करताना रेट जर 78 झाला असता तर ₹2 आपला प्रॉफिट झाला असता. पण मी हे ज्या वेळेला केलं तेव्हा तो ₹80 रेट तसाच मी ठेवलाय, त्याच्यात काय बदल केला नाही. सो यू कॅन सी 15 डिसेंबरला मी परत ₹80च रेट ठेवला. हं? आणि इथे म्हणून हा KZ दिसतो मला. सो हा KR आहे, हा इनवॉइस आहे. 80,000 लायबिलिटी बुक झाली. आणि हा हा क्लिअरिंग डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटद्वारे हा पे झालेला आहे. सो दिस ऑल्सो आय वॉन्ट टू. अच्छा, याच्या मागचं कॉन्फिगरेशन काय असतं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तुम्हाला आता मी फक्त इफेक्ट दाखवले, रिअलाइज पण दाखवलं, अनरिअलाइज पण दाखवलं. So this is payment. This is invoice. Invoice is booked on 1/11, paid on 15 December.
Okay, let me open the invoice first. Yeah. Okay, so you can see I booked the invoice, traveling expenses account debit to test vendor. Vendor number 9 हा मी क्रेडिट केलेला आहे. पोस्टिंग डेट 1/11, डॉक्युमेंट डेट 1/11 आणि डॉक्युमेंट नंबर 1635. This was my first entry of recording the invoice. हा invoice रेकॉर्ड केला आणि हा पेमेंट केलेला आहे. पेमेंट करताना रेट तोच घेतलेला आहे 15 डिसेंबरचा. ओके, आय गो बॅक. आय गो बॅक आणि हा पेमेंट आहे एजेड. ओके, आणि डिस्प्ले कॉलम डॉक्युमेंट ओव्हरव्ह्यू. हा बघ, हा फॉरेन करन्सी लॉस. इथे फॉरेन करन्सी लॉस हा दिसतोय, पण तो झिरो आहे. ओके, सो आउटगोइंग वेंडर अकाउंट डेबिट 82,000, बँक अकाउंट क्रेडिट 82,000 आणि फॉरेन करन्सी लॉस झिरो. केझेड ऍक्च्युली याच्यामध्ये 2 लाख अकाउंट, जसं या बँक अकाउंट मधून पेमेंट केलेलं आहे 82,000. म्हणजे तो OB08चा रेट 82 घेतलेला आहे. ओके, सप्लायरला डेबिट 82,000 झालं आणि फॉरेन करन्सी लॉस हा झिरो दिसतोय. ऍक्च्युली हे असं असायला पाहिजे. लेट मी चेक वाय दिस आपण. आउट गोईंग 82 बरोबर आहे. हा 80,000 यायला पाहिजे. सप्लायर अकाउंट डेबिट 80,000 आणि फॉरेन करन्सी लॉस हा वेगळा अकाउंट आहे बघा. हा रिअलाइज गेन लॉस अकाउंट आहे. तो 4,04,000 अनरिअलाइज होता आणि हा 4,02,000 जो आहे तो रिअलाइज गेन और लॉस अकाउंट आहे. तो इथे डेबिट झालेला नाहीये. सो लेट मी चेक वाय इट इज नॉट डेबिटेड. ओके, I'll come to the next session with the reasoning for this as to why it is not debited. काही सेटिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा काही दर्शवण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. लेट मी चेक दॅट. बट 82 रुपीज हा रेट सिस्टीमने घेतलेला आहे, कारण OB08 मध्ये आपण पेमेंटच्या वेळेला 82 रुपीज रेट घेतलेला होता. तोच रेट सिस्टीमने घेतला. फक्त एकच माझं इथे निरीक्षण असं आहे की हा 82,000 बँकेतून गेले. इथे 80,000 यायला पाहिजे, इथे 2,000 यायला पाहिजे. हो सर, लेट मी चेक. लेट मी पास वन मोर एंट्री and find out whether the same tendency is appearing there or not. Okay. For the time being, I have shown you the effects of this. मी याच्या कॉन्फिगरेशन मध्ये अजून गेलेलोच नाहीये. फक्त मी तुम्हाला सांगितलं की एवढे एवढे अकाउंट आहेत. 4,02,000 अकाउंट तुम्ही बघून घ्या. फॉरेन करन्सी लॉस अकाउंट आहे. /N FS00
हा ऍक्च्युली रिअलाइज गेन अकाउंट आहे. हा बघा 4,02,000 फॉरेन करन्सी लॉस अकाउंट डिस्प्ले. हा क्लिअरली इथे अनरिअलाइज हा शब्दच नाहीये, म्हणजे हा रिअलाइज फॉरेन करन्सी लॉस आहे. ओके. तो त्या आपल्या केसमध्ये तो 2,000 रुपये तिकडे दिसायला पाहिजे होता, तो दिसत नाहीये. सो लेट मी चेक द सेटिंग्स फॉर इट. त्याचं अकाउंट डिटर्मिनेशन मध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते बघायला लागेल. ओके. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस. नेक्स्ट टाइम आय विल एक्सप्लेन यू द कॉन्फिगरेशन ऑफ इट. त्याचं कॉन्फिगरेशन कसं आहे, म्हणजे आपल्या आजच्या ह्या एक्सरसाइजमध्ये FB60 मी तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवलं. त्याच्यानंतर मंथ एंडला अनरिअलाइज लॉस बुक करून दाखवला. 1 डिसेंबरला तो रिव्हर्स केला आणि 15 डिसेंबरला आपण ते पेमेंट केलं. पेमेंटमध्ये एक स्लाइट प्रॉब्लेम आला, 2,000चा दिसत नाहीये. तर त्याची दुरुस्ती झाली, म्हणजे हा फर्स्ट ह्या व्हिडिओचं उद्दिष्ट पूर्ण झालं असं आपण समजू शकतो. ओके. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.